यानंतरची बातमी आहे पुण्यातून। पुणे स्टेशन परिसरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। पुतळ्याच्या तोंडावर कोयता मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। विटंबनेच्या घटनेनंतर आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या नेत्यांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याला सुद्धा आता दुग्धाभिषेक घालण्यात येतोय आणि त्यामुळे या घटनेमुळे आता पुणे स्टेशन परिसरामध्ये पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त आहे। पुणे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची काल विटंबना करण्याचा प्रयत्न काही विकृतांनी केला आणि त्यानंतर आता काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेले आहे। काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन तर सुरू झालेलंच आहे, परंतु आता काँग्रेसच्या शहराध्यक्ष असणारे अरविंद शिंदे यांच्याकडून जे आहे ते दुग्धाभिषेक या पुतळ्याला जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आज सकाळपासून जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले होते। आक्रमक पवित्रा यांनी घेतलेला होता। शुक्ला नामक व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी 10:30 पावणे 11च्या सुमारास आला आणि त्याने या ठिकाणी हातामध्ये कोयता घेऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या तोंडावरती जो आहे तो कोयता मारण्याचा प्रयत्न केला। पुणे पोलिसांनी या शुक्ला नामक व्यक्तीला जे आहे ती बेड्या ठोकलेल्या आहेत, अटक केलेली आहे। काही पुस्तक विक्रीचा व्यवसाय जो आहे तो हा शुक्ला नामक व्यक्ती करत होता, परंतु काल अचानक 10:30 पावणे 11च्या सुमारास तो भगवे वस्त्र परिधान करून या ठिकाणी आला आणि हातामध्ये कोयता घेऊन तो पुतळ्याच्या आवारामध्ये आला आणि या पुतळ्यावरती चढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि महात्मा गांधींच्या तोंडावरती जो आहे पुतळ्याच्या तोंडावरती जो आहे तो कोयता मारण्याचा प्रयत्न केला। आणि आता सध्या आपण हे दृश्य पाहतोय की आता शहराध्यक्ष अरविंद शिंदे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते दुग्धाभिषेक जो आहे तो पुतळ्याला केला जातोय। कारण का ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलं त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि आता आपण पाहतोय की दुग्धाभिषेक केला जातोय आणि या दुग्धाभिषेक करून या ठिकाणी येऊन या सगळ्या कार्यकर्त्यांकडून महात्मा गांधी यांना जी आहे ती वंदना केली जाते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज।